बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। महाराष्ट्रामध्ये सर्व काही गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत, आरक्षणाची गरज नाही असं म्हटलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी। बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यामधला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, हा देश तोडण्याचा विचार नाही, आधी आपल्या मुलामुलींना प्राधान्य द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी आज सकाळी सोलापूरमध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व काही गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत, या ठिकाणी आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। देश तोडण्याचा विचार नाहीये, आपल्या तरुणांना प्राधान्य द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलं आणि त्याच्यावर प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे। येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत। इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला। मी नेहमी सांगत आलो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%। उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा। मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे। अशा व्यक्तीला मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे। बघा, हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशाना असारा आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे। समाज दुभगण्याची जी वक्तव्य आहेत, समाज दुभगला की देश दुभगतो। त्याच्यामुळे UAPA कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट यांना लागला पाहिजे।